मुलगी नाही म्हणून मुलाने रोटी बसली आईची. हळद लावून टाकली. बघा शेंगा फोडते. त्या चिखलाच्या शेंगा जरा पावसाळ्यात काढलेल्या येतात. आले मुलीकडे. आज ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे. जरा बोलून घेतलंय मुलीने. तिच्या गावाला आले. बसले शेंगा फोडीत. बघा तुम्हाला आवडला का कार्यक्रम हा? दोंड्याचा महिना आहे. मला महिन्याचा उपवास आहे. ऐक ना जी, मी एक पुस्तक वाचायला घेते मृत्युंजय नावाचं. ती स्टोरी आहे ना, कर्णची स्टोरी आहे बघ. तू महाभारत बघितलंय? हा. कर्ण चांगला होता का वाईट होता? कर्ण एकदम चांगला होता. पण तो दुर्योधनाच्या संगतीला राहून तो वाईट दिसत होता आपल्याला. पण कर्णासारखा आतापर्यंत एक सुद्धा वीर झाला नाही आणि एक सुद्धा हुशार झाला नाही. इतका मित्र चांगला होता तो. आणि मी बऱ्याच जागेवर ऐकले की त्याने स्वतः देवराज इंद्रला सुद्धा दान केलं होतं. हा, केलं होतं ना. अंगाचे वस्त्र काढून दिले होते त्याला. इंद्रानेच दिलेलं होतं त्याला कवच. पण त्याने काढून घेतलं होतं लढायच्या आधीच. मी पूर्ण बघितलेला. हिंदी पाहिलाय महाभारत, मराठी पाहिलाय, भागवत ऐकत असते. अधिक मासाच्या सरत्या समयी मला वेळ भेटला. आईला आणि सासूबाईंना बोलवण्याचा वेळ आला आणि दोघींनाही मी बोलवले ओटी भरण्यासाठी. दोघीही आलेल्या. तर आई आता येऊन बसली थोड्या वेळ झालं आणि सासूबाई निघालेले गावाकडून. आज धोंड्याचा महिना किंवा अधिक मासही आपण म्हणतो. तर मी ऐकलेलं होतं गावाकडं की आईची ओटी भरतात. परंतु मला नसल्यामुळे मी ठरवलं की सासूबाईंना पण बोलून घ्यावं. आता येणार आहेत सासूबाई, पण निघाल्यात गावी. जरा उशिरा गाड्या असतात त्याच्यामुळे जरा उशिराच निघालेल्या आहेत सासूबाई. आई आलेली आहे. आई बसली नातवासोबत गप्पा मारत. परंतु आता मी ठरवलं होतं पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे असलं म्हणजे भरगतचा स्वयंपाक दिसतो, म्हणून मी ठरवले की पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करून दोघींच्याही ओट्या भराव्यात. म्हणून माझी पण चालली होती स्वयंपाकाची गडबड घाई आज. बऱ्याच दिवसातून दोघी विणबाई सोबतच येणार होत्या. म्हणजे यांच्या गप्पा छप्पा होईपर्यंत आपला स्वयंपाक करून घ्यावा पटकन, म्हणजे सर्वांसोबत बसता येईल, गप्पा मारता येतील, थोडा वेळ जेवण वगैरे होतील व्यवस्थित. ओटी भरण हे बऱ्याच महिना झालं मी ऐकते. पण मला पण माझ्या मेसचं चालू असल्यामुळे मला पण असा भरपूर वेळ नाही भेटला मैत्रिणींनो. त्याच्यामुळे सरत्या अधिक मासाच्या वेळेस मी दोघींनाही बोलून घेतले. धोंड्याचा महिना संपत आलता. कामानिमित्त मलाही वेळ भेटला नाही. आज मुहूर्त काढून मी आज दोघींनाही बोलवलं होतं, आईला आणि सासूला. दोघींची ओटी भरून घ्यायची होती. पटपट कांदा कट करून घेतला. कुरडई, पापड, भाज्यांचा बेत होता. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं तरी हे दोन्ही तिन्ही वस्तू लागतातच. आणि संपूर्ण साहित्य जरा राडा वगैरे सगळा संपूर्ण आज गोंधळच होता. माझ्या मेसचे डबे मैत्रिणींना आज भरपूर होते. 30 ते 35 डबे होते आज सकाळी. आणि एवढं करून मला अजून परत संध्याकाळचं मेसचं सगळी तयारी करायची होती. त्याच्यामुळे माझ्या मागं आज खूपच गडबड आणि घाई होती. पण असं करतच माझा संपूर्ण महिना गेला आणि आईला आणि सासूला पण बोलवणंच झालं नाही. परंतु आज संपला महिना. मग मी आज ठरवलं की बोलूनच घेते दोघींना पण. त्याच्यामुळे दोघीही आलेल्या आहेत आता.
आपल्याला दुसरी काढली आता मला उभा राहिला लावले चालले जास्त लागले 3 वर्ष मी इथं धंद्यामध्ये आणि आमची पद्धत आता भजी तळून झालेली होती आणि आमच्या अक्का म्हणजे सासूबाई आलेल्या होत्या तर त्याही थकून आलेल्या होत्या 2-4 गाड्या बदलत सकाळी त्या 6 वाजता निघल्या पण गाड्या काही त्यांना मिळाल्या नाही थकून भागून आलेल्या होत्या स्वयंपाक वगैरे झालाय परंतु आता थोडंसं पाणी वगैरे देऊन आता पुढची तयारी करायची होती पण त्यांना मी सांगितलं की थोडं थांबा दोघींनाही उपवास आहे आमच्या अक्का खाली बसूनच पाणी पितात उभं राहून कधीच पाणी पित नाहीत मैत्रिणींनो कधी पण उभं राहून पाणी प्यायचं नाही 1-2 वेळाच त्यांनी कोणाच तरी ऐकलं वाटतं तर त्या कधीच उभं राहून पाणीच पित नाहीत खालीच बसून पाणी पितात आता मी दोघींना पण येईनींना म्हणलं दोघी पण गप्पा मारत बसा तोपर्यंत होतोय स्वयंपाक थोडाच राहिलाय बसल्यात त्या गप्पा जोडत आता त्यांच्या गप्पा चालल्या होत्या आणि माझे मात्र मस्त धोंडे वगैरे तळून चालले होते धोंड्याचा महिना आहे तर धोंडे तर केलेच पाहिजेत ना टम्म फुगलेली पोळी रसासोबत कोणाला नाही आवडणार खरंच मैत्रिणींनो माझ्या मागं स्वयंपाकाची वगैरे खूप आज दगदग होती धावपळ होती त्याच्यामुळे नाही तर मला खरंच रांगोळीचं डेकोरेशन एवढं करायचं होतं आपल्या व्हिडिओ चॅनलवर मी भरपूर अशा रांगोळीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत भरपूर अशा रांगोळी पण दोघींनाही म्हणजे उपवास असल्यामुळे आणि आता दुपारचे जवळजवळ 4:30 ते 5 वाजत आलेत आणि मला संध्याकाळच्या पण मेसच्या डब्याचं बरंचसं काही करायचं होतं या दोघींनाही जेवण वगैरे करायचे होते आई जाणार होती सासूबाई थांबणार होत्या परंतु हे संपूर्ण एवढं भरभर केलं आणि एकदम साधी सिंपल रांगोळी काढली मी ती अगदी 2 ते 3 मिनिटामध्येच कारण की वेळ भरपूर झालेला होता जेवणाला सर्वांनाच त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या नंतर कधीतरी असाच वेळ परत पुढच्या धोंडे जेवणाच्या वेळेस तर नक्कीच डेकोरेशन चांगलं करीन मी पण ह्यावेळेस जरा आवडतं डेकोरेशन घेऊन ओटी भरण्याचा कार्यक्रम केला आमचे मिस्टर जरा कॉमेडी आहेत दोघींना पण खूप कॉमेडी बाज मस्त हसायला लावलं मिस्टरांनी एक पाय आजीसारखं पाठावर ठेवा आजी अलीकडनं पाय पाठावर तू साईड सर काय आजी तसं नाही आजी सारखा हा बरोबर आहे तू सांगतो हा चला 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 चल आमच्या सासूबाईंना मुलगी नसल्यामुळे खास आमच्या सासूबाईंना ओटी भरण्यासाठी बोलवलं होतं मी आईला तर बोलवणारच होते परंतु जर का नणंद असते आम्हाला तर त्यांनीही अशीच ओटी भरली असते आमच्या सासूबाईंची म्हणून खास त्यांना बोलवलेलं होतं आमच्या मिस्टरांनी त्यांचे पाय वगैरे धुवून पूजा वगैरे केली मस्त जेवणाचा कार्यक्रम ते संपूर्ण आवरल्याच्या नंतर सर्वांनाच जिकडं तिकडं जायचं होतं
पदर लावून पाहिजे. पदर लावून. थांबा एक मिनिट तसं बघा आजीकडे बघ तो बदल लावा. नानीकडे बघा. आमचे धाकटे चिरंजीव फोटोशूटसाठी खूप भारी काम करतात. आई 5 मिनिटं थांब मी तुझा फोटो काढतो. आजी इकडं बघ, बाबा इकडं बघा, असं सारखंच असतं त्याचं. अच्छा ओटी भरतानाही समोर फोटोशूट तर झालाच पाहिजे म्हणून त्यांनी फोटो भरपूरच काढले. भरपूर म्हणजे खूपच भरपूरच झाले ते फोटो. दोघं जण आपला साडीला. काय नाना ताट कसं नुसतं हातात दारा दोघं जण, दोघं जण. प्रणव ते मला नारळ आण ना पलीकडचा 2 आणि केलं ना आणि परत तुला ठेवून द्यायचे ते नाही बोलत मी. काय गर्दी होती म्हणे नारळ फुलाची. म्हणले ना मला चालायचं होतं पण ती म्हणलं तू काल म्हणलीस नाही. साईड सर पूर्ण इकडे बघा झालं. तिथे छोटा काढून तिथंच बस परत काढून ठेवते. हाताचा पाय दुखले ना मानू शकत नाही. आई मुलगीच आहे की आजीची. हा? मुलीसारखी द्यायची आजीची. आणि मी नाही का मुलासारखं मग का मी नाही का मुलासारखं खरा मी काय म्हणलं आपण प्रस्ताव घेतो. केले ना ना होय. मुलगी नाही म्हणून मुलाने बनली आईची होती. हा तुम्ही म्हणा ना मग भरली की आजीची मग कधी आता फक्त साडी दिली. मग पायाला लावले आता आणि तुला देणंच नाही सुटकामुळे. नाही लावलं नाही फक्त ते पायाला लावल्यामुळे आधीचे लोक मोठी पाहिले नाही भरायचे. आता म्हणजे आपण काय करू ना बोने निघून एका निघून गुण धरायची एका तिकडून डोक्याला लावायची वरती टाकायची. तुला लवकर माझा येडा म्हणून चल. धोंडे कापून केळीच्या पानाला डाळ बसणार मस्त. त्यात आमटी भात आता ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर ताटं लावण्याचा कार्यक्रम चालू होता माझा. मी मस्त दारातून केळीची पानं वगैरे आणले आणि दोघींनाही केळीच्याच पानावर जेवायला दिलं. आणि अशा पद्धतीने धोंड्याच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला मैत्रिणींनो. तर कसा वाटला आपला धोंड्याचा कार्यक्रम ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि आमच्या सासूबाईंचं आणि आमच्या आईंचं नाव घेण्याची पद्धत ऐका आणि नावंही ऐका. खूप कॉमेडी आणि खूप मोठे लांबलचक नावं घेतलेली आहेत दोघींनीही. बघ ह्याच्यात आणि नारळ आणलं ताटे केली का सगळे सगळेच सगळ्याची काही बसायचं. सगळं तिथे आमचं सगळं खाली बघ, खाली बघ. असं
तिकडं बघ ना बाळ तिकडं. जास्त नको आवडत. हां दोघी बी इकडं आता आणि बसल्या बसल्या चोरी केली मोठीची ग साळू माझी ना पिटी सोनियाची नेली. नाव घ्या ना मग. तुला काहीतरी बोल. नाव घ्या ना. आता जवळ येतो का लांब येऊ? कोणतं बी घ्या. तुम्हाला जे आवडेल ते. जुन्यात बसले मेन्यात काळे चोळी अंगात गुलाल बांगात नेसले पितांबर सोडले सोगे कचऱ्यात उभे कचऱ्याच किल्ल्या वड्या खोल्या खोल्यात खोल्या खोल्यात हंडा हंड्यावर परत येत भात भाताव तोप तुपासारखा रोप रोपासारखा जोडा चंद्रबागेला पडाडा चंद्रबागेहून आणल्या कळली त्याच्या घेतल्या आडी ओरलं सुरलं शिक्यात ठेवलं शिकत तुटलं मडकं फुटलं लोंढा गेला फौजदारी फौजदारांनी दिला पायका एकनाथराव पाटलाच नाव घेतली केकानाची लेख आहे का. शहापुरी पातळ भर जरी काट भाऊसाहेबरावांचं नाव घेते पुढचं नाही पाठ.